नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण? तिरुपती मधला पहिला दिवस आणि कॉफी बनवलं होतं याचूच्या पप्पानी. मस्तपैकी कॉफी पीत बसलेलो सगळेजण थोडं थोडं. आणि हा दिवस आहे तिरुपती मधला पहिला दिवस. तर सगळेजण आम्ही मस्तपैकी तयार झालो सगळेजण. बाहेर जेवण करायला जायचं होतं. तर सगळेजण तयार होत आहे आणि माझ्या 2 मुलींना विचारलं आपण कुठं आलो आहेत. तर तेच आणि त्या दोघींचं मस्ती चालू होतं. अशा प्रकारे आमचं सगळ्यांचं मजाक मस्ती चालू होतं आणि मस्त तयार झालो आम्ही सगळेजण. तयार झाल्यानंतर मग आम्ही निघालो. आलो मग हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी. मस्तपैकी तिथं छान-छान फुलं वगैरे होते हॉटेलमध्ये आणि ते गेले ऑर्डर द्यायला. त्यांना काय खायचंय, काय नाही. आणि तिथं गेल्यानंतर तिरुपतीमध्ये आपली भाषा त्यांना कळत नाही, त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. माणूस खूप कन्फ्यूज होऊन जातो. ज्यांना म्हणजे जास्ती कोणाकोणाला हिंदी वगैरे येते आणि मग ते जेवण्याच्या आधी त्या लोकांनी पापड दिलं होतं, जेवण येऊस्तर. असे एन्जॉय करत पापड खात होतो. मग जेवण आलं फायनली. हे होतं मंचुरियन, व्हेज मंचुरियन आलं होतं. मग सगळ्यांना तो टाकला, सगळ्यांना थोडं-थोडं व्हेज मंचुरियन. आणि व्हेज मंचुरियन, चायनीज नूडल्स म्हणजे तसं चायनीज टेस्ट नव्हतं. आपला इंडियन टेस्ट वाणीच होतं म्हणजे चायनीज वगैरे. त्याचं बिलकुल वेगळंच टेस्ट होतं. छान होतं, साधा सिंपल. मग मंचुरियन खाल्ल्यानंतर मग नूडल्स आले. नूडल्स पण दिलं सगळ्यांना थोडं-थोडं नूडल्स. खूप दिवसांनी आम्ही गेलो हॉटेलमध्ये कारण की ते त्यांच्या कामात बिझी असतात आणि मी माझ्या घरातले कामं, मुलांची शाळा, ट्युशन वगैरे. खूप दिवसानंतर गेल्यानंतर कुठंतरी खूप छान वाटतं. मन प्रसन्न होतं कुठंतरी गेल्यानंतर. आणि ते घडी-घडी जायचं पण अर्थ नाही त्याच्यात. इकडं फिरायचं, तिकडं फिरायचं. कधीतरी गेलो तर खूप मस्त वाटतं म्हणजे फिरण्यासाठी पण. आणि मला पण नाही आवडत रोज-रोज इकडं-तिकडं फिरायचं. कधीतरी महिन्यातून एकदा दोनदा ठीक आहे, इकडं-तिकडं फिरायला. आणि आम्ही मुलांच्या सुट्टीमध्ये तिरुपती दर्शनला आलो आहे तिरुपतीमध्ये. आणि तिरुपतीमध्ये छोटे-छोटे मंदिरं खूप सारे आहेत. वेगवेगळे प्रकारचे मंदिरं आहेत. मग तिथं गेल्यानंतर नारळ वगैरे दिलं. नारळ, कमळची फुलं वगैरे. मग आम्ही निघालो. तिकडे मला देवांचे जास्ती नावं माहीत नाहीये. मग इथं मंदिरात जाण्यासाठी 50-50 रुपयाचे तिकीट काढले. देवाचं दर्शन घेण्यासाठी.
असं काही होतं आणि इथपर्यंतच होतं माझ्यापाशी मोबाईल. कारण की अलाउड नव्हतं पुढं मोबाईल ठेवायचं. तर त्या लोकांनी मोबाईल घेतला आमचा. तर मग परत बाहेर आलो आम्ही. बाहेर आल्यानंतर मोबाईल घेतली मग मी. दर्शन झालं आमचं. दर्शन झाल्यानंतर मोबाईल आणलं. मग मोबाईल आणल्यानंतर मग हे बाहेरचा व्हिडिओ शूट केला. माझी छोटी मुलगी माकडला बघून मस्त खेळत होती माकडाबरोबर. अशा प्रकारे मस्त तिथं गजरे वगैरे मस्त होतं. मग देवदर्शन झालं आमचं तिकडचं. आणि तिरुपतीमध्ये खूप सारे म्हणजे कितीतरी फिरलो ना कमीच आहे. खूप तिथं देव मंदिर आहेत. मग नंतर त्यांनी लिंबू सरबत पिलो. लिंबू सरबत पिल्यानंतर मग हॉटेल रूममध्ये आलो. रूम मधलं बाहेरचं असं मस्तपैकी होतं. रूम मध्ये आल्यानंतर परत फ्रेश झालो. मस्त फ्रेश वगैरे झालो. मुलांनी कपडे चेंज केले. परत आमचं दुपारचं जेवण झालं होतं. तर आता बघता बघता आता दर्शन घेता घेता आम्हाला 9-10 वाजले होते. तर मग आम्हाला 9-10 वाजता परत जेवण करायला जायचं होतं हॉटेलमध्ये. तर माझी मोठी मुलगी काहीतरी ऑर्डर करत होती, पण काय होत नव्हतं तिच्याकडून. तर माझ्या 2 मुलींनी कपडे चेंज केले आणि 2 मुलींचे पप्पांनी पण कपडे चेंज केले. पण मी काय कपडे चेंज नाही काय केली. ज्या कपड्यांवर होती त्याच कपड्यांवर होते. आणि तिकडचं रूल वेगळंच होतं. जसं लग्नामध्ये असतो म्हणजे माईकमध्ये बोलवतात, कपडे घ्या, तुमचं आयर घ्या. आयर घ्यायला लग्नामध्ये बोलवतात ना माईकमध्ये बोलून. तसं ते तिथलचं रूल होतं. नंबर अपॉइंटमेंट वाणी नाव लिवायचं आणि नाव लिहून लाईनीमध्ये बसायचं, लाईन लावायचं. मग नंतर आपलं नाव आल्यानंतर ते लोकं माईकमध्ये बोलून घ्यायचे. मग असं प्रकारचं भाजी चपाती वगैरे मागवून घेतलं. एवढं काय खास जेवण नाही मागवलं होतं. आपलं साधं सिंपल जेवण होतं. खिचडी वगैरे. आणि हे जे अंडावानी दिसतंय ना ते अंडा नव्हतं. बटाटा पनीर होतं, बटाटा पनीर. मस्त सगळ्यांनी एन्जॉय करत सगळ्यांनी जेवण केलं. मग अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण झालं. आणि इकडं हे लोकं स्वीट वगैरे बघत होते. पाइनएपल, चॉकलेट केक सगळं. मला तर जास्ती गोडमध्ये नाही आवडत, जास्ती खायला गोड. तर मस्त मस्त केक होते आणि असं प्रकारचं मस्त गाय वगैरे यांचं डेकोरेशन केलं होतं. त्याचा व्हिडिओ शूट करून घेतला. मग अशा प्रकारे ह्या हॉटेलमध्ये आलो होतो. खूप मोठं हॉटेल होतं. असं मग हॉटेलच्या त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घेतो असं मग खालचं पूर्ण असं व्हिडिओ शूट करून घेतला. आम्ही होतो हॉटेलमध्ये दुसऱ्या मजली. दुसऱ्या मजलीवर रूम घेऊन राहत होतो.
तर मुलं पण मस्त खूप खुश होते. म्हणजे ते पण त्यांचं शाळा, ट्युशन ते लोकं पण बिझी असायचे शाळा आणि ट्युशन. तर खूप दिवसानंतर म्हणजे डायरेक्ट आम्ही 1 वर्षानंतर 1-2 वर्षानंतर म्हणजे खूप वर्षानंतर असं बाहेर गेलो असं वाटत होतं फिरायला. रूम वगैरे घेऊन. मग अशा प्रकारे हॉटेलमधून खाऊन मग रूमवरती आलो आमच्या आणि खूप मस्त, खूप भारी वाटतं. खूप दिवसांनी बाहेर गेल्यानंतर फिरायला. तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ? असा होता लाँग व्हिडिओ. तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा होता? एन्जॉय करत. आज होता तिरुपतीमधला पहिला दिवस. सगळं अ, पूर्ण पहिला दिवस आमचा कसा गेला, पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवली आहे. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.